आज आपण खुसखुशीत मूग डाळीचे शंकरपाळे तयार करू. त्यासाठी अर्धा कप मी इथे मूग डाळ 2 तास भिजत घातली आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. छान बारीक पेस्ट तयार करायची. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, हिंग, काळे तीळ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा असा क्रश करून घातला. 1 चमचा पुदिन्याची पावडर पण यामध्ये घातली आणि 2 टेबलस्पून तूप यामध्ये घालू आणि बसेल एवढा यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे मी थोडासा सोडा घालत आहे म्हणजे आपले हे जे शंकरपाळे आहे ते छान फुलतील आणि क्रिस्पी लागेल. यामध्ये गव्हाच्या पिठासोबत थोडासा रवा पण घाला. मी घातलेला नाहीये पण तुम्ही नक्की घाला आणि ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्या. आता याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवू. त्यानंतर याचे असे मोठी पोळी लाटून घेऊ. त्यानंतर छोटे-छोटे असे कट करून घ्यायचे आहे कुकी कटरनी किंवा वाटीनी आणि याला साटा लावून घ्यायचा आहे. तर साटा लावण्यासाठी मी थोडंसं तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडा मैदा घातला आणि हे छान मिक्स करून हे याला लावून घेतलं आणि याला या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे किंवा फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही आकार देऊ शकता. तर या पद्धतीने साठा आतमध्ये लावून घेतला आणि याच पद्धतीने मी हे सगळे शंकरपाळे तयार करून घेतले आणि मस्त खरपूस असे तळून घेऊ. तर झाले आपले हे मुगाच्या डाळीचे शंकरपाळे तयार. अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.